बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे वाचन. भाग पहिला. बुद्ध आणि बुद्धाचा विषादयोग. धर्मोपदेश करावा की करू नये. बुद्धत्वानंतर समोर धम्म मार्गाची रूपरेषा निश्चित केल्यावर बुद्धाच्या समोर एक प्रश्न निर्माण झाला. पुढे जाऊन धर्मोपदेश करावा की स्वतःच्या व्यक्तिगत पूर्णावस्थेस समर्पण सुरू ठेवावे. बुद्धांनी विचार केला, हे सत्य आहे की तथागतांनी एका नवीन सद्धम्माची प्राप्ती केली आहे, परंतु सर्वसामान्य माणसांना तो स्वीकारून त्याप्रमाणे आचरण करणे कठीण आहे. बुद्धिमानी व्यक्तीस देखील धम्म समजण्यास अतिसूक्ष्म आहे, सहजासहजी कळणार नाही. देव आणि आत्मा या संकल्पनांच्या मायाजालातून जंजाळातून स्वतःला मुक्त करणे मनुष्यास अतिशय कठीण आहे. धार्मिक विधी आणि समारंभावरील विश्वास, श्रद्धेचा त्याग करणे मनुष्यास कठीण आहे. कर्मवादामधील विश्वास त्यागणे मनुष्यास कठीण आहे. आत्म्याच्या अविनाशी तत्वाचा अमरत्वावरील विश्वास त्यागणे आणि संघधम्माच्या शिकवणीनुसार आत्म्याचे स्वतंत्र असे काही अस्तित्व असत नाही व मृत्यूनंतरही आत्म्याचे अस्तित्व राहत नाही, हे स्वीकारणे अतिशय कठीण आहे. मनुष्य स्वार्थरत आहे व त्यामध्येच तो आनंद आणि सुख घेत आहे. स्वार्थत्याग करून संघधम्माची सदाचरणाचा मार्ग स्वीकारणे मनुष्यास कठीण आहे. जर का संघधम्माची शिकवण दिली व जर का ती त्यांना समजली नाही आणि समजून देखील ती त्यांनी स्वीकारली नाही आणि जरी स्वीकारली तरी त्याप्रमाणे ते वागले नाहीत, आचरण केले नाही, तर त्यांना तो एक त्रास, कंटाळा, थकवा असेल व तथागतांनाही थोडासा त्रास होईल. म्हणून जगापासून दूर संन्याशी राहून संघधम्म तत्त्वज्ञानाचा उपयोग स्वतःस निष्णात परिपूर्ण राखण्यासाठी का करू नये, कल्याणाकरिता का करू नये, तथागतांनी प्रश्न निर्माण केला. कमीत कमी स्वतःचे तरी कल्याण होऊ शकते. अशा प्रकारचा विचार करीत असताना तथागताचे सद्धम्माचा प्रसार करण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे वळले. बुद्ध निष्क्रियतेकडे वळले हे जाणून ब्रह्मा सहस्पतीने विचार केला, खरे तर जगाचा नाश होत आहे, जगाचा विध्वंस होत आहे. सम्यक संबुद्ध तथागत जर का सद्धम्माचा प्रसार न करता निष्क्रियतेकडे झुकले तर या जगावर विनाश ओढवेल. चिंताग्रस्त ब्रह्मा सहस्पती ब्रह्मालोक सोडून बुद्धासमोर प्रकटले. आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर व्यवस्थित सावरून खाली वाकून नम्रतेने हात जोडून बुद्धांना म्हणाले, आपण आता सिद्धार्थ गौतम राहिलेले नसून आपण बुद्ध आहात. भाग्यवंत आहात ज्यांना सम्यक संबुद्धत्व प्राप्त झाले आहे. असे आपण तथागत आहात. आपण जगाला प्रज्ञा बुद्धत्व कसे नाकारू शकता? सन्मार्गापासून दूर जात असलेल्या मानवजातीचे रक्षण करण्याच्या कार्यास आपण कसे नाकारू शकता? आपला सद्धर्म न ऐकाव्यास मिळाल्यामुळे या जगातातील अनेक अशुद्ध मनाच्या मानवाचा अंधपात होत आहे. ब्रह्मा सहस्पती पुढे म्हणाले, तथागत आपण जाणतच आहात की प्राचीन काळापासून मगध देशवासियात अनेक दोषांनी भरलेला एक अधर्म प्रचलित आहे. आपल्या अमरत्व धम्माचे अमृतद्वार भगवंत त्यांच्याकरिता खुले करणार नाहीत काय? पर्वत शिखरावर उभे राहून सभोवताली आपल्या खाली असलेल्या लोकांकडे पाहणाऱ्या मनुष्याप्रमाणे आपण प्रज्ञेच्या सर्वोच्च शिखरावर चढून पाहणारे आपण दुःखमुक्त भगवंत आहात. दुःखात बुडालेल्या लोकांकडे पहा. जन्मऋणातून मुक्त झालेले, युद्धात विजयी झालेले आपण वीर आहात. या दुःखित लोकांच्या काफिल्याचे आपण नेते आहात. उठा, जगाच्या कल्याणार्थ जगताकडे पाठ न फिरविता जगाला समोरे जा. तथागत करुणावंत होऊन देव आणि मनुष्यास सद्धर्माचा उपदेश करा. बुद्धांनी उत्तर दिले, मानवातील ख्यातनाम उच्चपदस्थ उत्कृष्ट ज्येष्ठ ब्रह्मा जर का तथागतांनी सर्वांना सद्धमोपदेश न देण्याचा संकल्प केला आहे, तो फक्त व्यर्थ त्रासापासून वाचण्याकरिताच्या विचारातून नव्हे. जगतात इतके असंख्य दुःख आहेत हे जाणून बुद्धांनी निश्चय केला, संन्याशी होऊन हातावर हात ठेवून बसून राहणे आणि जगात जे घडत आहे ते पाहत राहणे हे करुणावंत तथागतास योग्य नाही. बुद्धांना तपश्चर्या व शारीरिक मानसिक क्लेशांचा मार्ग व्यर्थ आहे हे समजले होते. जगतापासून पळून जाणे अयोग्य होते. एखाद्या तपस्व्या संन्यासास देखील जगापासून सुटका नाही.
जगापासून पळून जाण्यापेक्षा जग बदलून जगतास श्रेष्ठतर बनविणे हेच आवश्यक आहे, हे बुद्धांनी जाणले. तथागतांनी हे अनुभवले की जगात इतका संघर्ष आहे, इतके अधिक विविध कारणांनी दुःख, दैन्य आहे. त्यावर तथागतांनी अजून उपाय म्हणून धम्माचा उपयोग केला नसल्यामुळे ते उपाय बुद्धांना लक्षात आले नव्हते. आपल्या सद्धर्माच्या प्रसारामुळे जर जगातील दुःख, दैन्य हद्दपार नष्ट करू शकत असतील तर बुद्धत्वाचे कर्तव्य आहे की केवळ स्वस्थ, निर्विकार, निष्क्रियतेचा नमुना बनून न बसता जगात परत जाऊन जगाची सेवा करणे हे बुद्धांनी जाणले. म्हणून बुद्धांनी ब्रह्मा सहस्पतीची विनंती मान्य केली व जगास धम्म शिकवणूस देण्याचे ठरविले.